पोएमची सेंट्रल आयडिया अशी आहे की लहान मुलं नेहमीच आपल्या मोठ्यांचं अनुकरण करीत असतात. म्हणजे जसे मोठे वागतात, घरातील ॲडल्ट्स जसे वागतात तसं वागण्याचा प्रयत्न लहान मुलं नेहमीच करत असतात. त्यांच्याकडून ते नेहमी काही ना काही शिकत असतात. अशा प्रकारे या पोएममधील एक छोटा मुलगा जो आपल्या वडिलांचं अनुकरण करीत आहे, आपले वडील कशा प्रकारे आयुष्य जगतात, निर्णय घेतात हे जवळून समजून घेण्याचा तो प्रयत्न करीत आहे. पण वडिलांची गती, वडिलांची स्पीड एवढी आहे की त्याला ते समजून घ्यायला कठीण जाते. आणि म्हणून तो आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमची जी स्पीड आहे किंवा काम करायची जी गती आहे ती थोडी स्लो करा, जेणेकरून त्या मुलाला ते समजून घ्यायला सोपी जाईल किंवा तो लवकर चांगल्या प्रकारे ते समजून घेऊ शकेल. चला तर मग पोएम स्टार्ट करूया. वॉक अ लिटिल स्लोअर. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footstep and I don't want to fall. आता हा छोटा मुलगा या पोएममधला हा आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. तो आपण थोडं हळू चाला. आपल्या डॅडींना रिक्वेस्ट करतो की तुम्ही थोडं हळू चाला. आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. कारण तो वडिलांच्या चालण्याचं अनुकरण करीत आहे. आपले वडील कशा प्रकारे चालतात त्या प्रकारे त्यांच्या स्पीडला मॅच करून चालायचा तो प्रयत्न करीत आहे, पण त्याला ते शक्य नाही कारण वडिलांची स्पीड खूप जास्त आहे. त्यामुळे तो त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही थोडं हळू चाला, बिकॉज ही डझंट वॉन्ट टू फॉल. त्याला पडायचं नाही. फर्स्ट पर्सनमध्ये ही पोएम आहे. सगळीकडे आय, मी अशा प्रकारचे शब्द इथे वापरलेले आहेत. सेकंड स्टॅन्झा पहा. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी. कधी कधी वडिलांचे जे स्टेप्स आहेत त्या कशा आहेत, खूपच फास्ट आहेत, व्हेरी फास्ट. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आणि कधी कधी त्या नजरेत, त्या लहान मुलाच्या नजरेत सुद्धा येत नाहीत. का बरं? कारण त्याचे वडील इतके फास्ट चालत पुढे निघून जातात की तो मुलगा मागे राहून जातो आणि तो त्याच्या वडिलांच्या स्पीडला मॅच करू शकत नाही. त्यामुळे वडील त्याच्या दृष्टीआड निघून जातात. म्हणून पुन्हा एकदा तो वडिलांना म्हणतो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी. म्हणून वडिलांना म्हणतो की तुम्ही थोडं हळू चला, बिकॉज त्याचे जे वडील आहेत ते त्याला लीड म्हणजे मार्ग दाखवत आहेत, लीड करत आहेत. त्यामुळे जर वडील खूप पुढे निघून गेले तर त्याला ते दिसणार नाहीत. म्हणून तो आपल्या वडिलांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांची स्पीड कमी करावी आणि त्या मुलाला योग्य प्रकारे मार्ग दाखवावा. थर्ड स्टॅन्झा पहा. समडे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, you are what I want to be, then I will have a little child who will want to follow me. मग आता पुढे तो मुलगा म्हणतो की समडे, भविष्यात एक दिवस असं होईल की आय एम ऑल ग्रोन अप, मी मोठा होईल. म्हणजे तो आपल्या वडिलांसारखा मोठा होईल. यू आर वॉट आय वॉन्ट टू बी. आणि मोठं झाल्यावर त्याला कोणासारखं बनायचं आहे, त्याच्या वडिलांसारखं. आपल्या वडिलांना उद्देशून तो म्हणतो की जेव्हा भविष्यात मी मोठा होईल मला तुमच्यासारखं बनायचं आहे. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि तेव्हा मला सुद्धा एक छोटा मुलगा असेल ज्याला मला फॉलो करायची इच्छा असेल. भविष्यात जेव्हा मी मोठा होईल आणि मला भविष्यात तुमच्यासारखंच बनायची इच्छा आहे, आणि तेव्हा एक मला छोटा मुलगा असेल जो मला फॉलो करेल, जो माझ्याकडे पाहून शिकेल, जसं आज मी तुमच्याकडे पाहून शिकत आहे, असा तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो. फोर्थ स्टॅन्झामध्ये पहा. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. पुढे तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो की आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. जसं आजपर्यंत तुम्ही मला लीड करत आलेले आहात, तो आपल्या वडिलांना म्हणतो, तसं आजपर्यंत तुम्ही मला मार्ग दाखवत आलेले आहात, लीड करत आलेले आहात, आणि जीवन जगण्याचा अतिशय योग्य मार्ग तुम्ही आजपर्यंत मला दाखवलेला आहे.